चला दुपारचे पार 1 वाजलेले आहे. कोथमीर काढायचं काम चालू. आम्ही एकटीच जेवायची राहिली होती. घरनं डबा घेऊन आली. लय ऑर्डर झाला आली होती. एक आखी सरी कोथमिरीची लावली आणि जेवली. आता ह्या दोघी मी यायच्या आधी घरात जेवल्या. मला वाटलं ह्यांनी सकाळ सकाळ डबा आणलं होतं म्हणलं ह्यांच्यावर जेवावं, पण ह्या आधीच मी यायच्या आधी जेवल्या. भूक लागली असं. एवढी राहिली कोथमीर काढायची. बापू गेल तर कोथमीर लावायला. ऊन लय पडलंय आणि वारं पण सुटलंय. धरा तुम्हाला बाटली पाण्याची एक जणीला. हा धरा. अशी कोथमीर जायचं इकायला. संपलीच म्हणा. माझी पात आता मागणं आणावं लागेल. माझी सरी कडेला लागली होती. मी घेतली जेवण. किती झाले हो बापू? 55 फक्त. आता काय सांगू मग, लय निसावं लागतंय सगळं पिवळं काढून काढून. त्यांच्या सऱ्या संपत आल्यात. माझी ही सरी होती ठीक आहे, लावली मी कडेला जेवण केलं. डबा तिथंच मांडलाय. आता खुरपून काढला काल तिकडचा, तुम्ही व्हिडिओ बघितला ते तिथपर खुरपून झाला. आता एवढा राहिलाय खुरपायचा. आता हे आज कोथमीर काढली की उद्या तेवढं खुरापलं की ओके. भुईमुग आता शिवाय चांगला दिसायला लागला कोथमीर काढल्यावर. आणि तिकडं हरभरा आहे उसात. इकडे एवढा भुईमुग आहे सगळा. कोथिंबीर काढून झाली. ही काय जायच्या मापची. आता चाललो आम्ही घरी. मस्तपैकी झाकून ठेवली. आता घरनं येऊन हे असेच इकडं भरून न्यायची. तर सगळ्या पिशव्या ठेवल्या. हा धरा. ही कोथमीर धुवून ठेवा. हा धरा. ती कोथमीर आम्हाला अजून भाजी खुडायची. हाय टायमिंग अजून. तर ही कोथमीर ही बापू तर लगेच गाडीच घेऊन जायचंय. या आम्हाला दोघीला सोडा आणि मग आत्याला घेऊन या. गमेऱ्यातलं पाणी कमन वतून दिलं वतून. तिथं बादलीत पाणी आहे की. आता आत्याला लागायचं होतं. आता आत्याचं ऐकू का तुमचं ऐकू? कसं आहे कोणाचं ऐकू? आता नेमकं काय करायचंय काय घेऊन. चला आता घरी जायचा टायमिंग झाला. लवकर घरी जायचंय. आत्याला आत्याला जायचंय इकायला आमच्या. त्याच्यामुळं हे चालू आहे. घरी जायचं आता. मावशी आल्या होत्या आज कामाला. आता उद्याच्या दिवस पण आहेत. आता एवढा हे हरभरा राहिलाय खुरपायचा. आता उद्या होईल खुरपून. लय आता कटाळा आला आहे खुरपायचं. दोन्ही अजून हरभरा सरीत पटापटा बसा येत नाही. त्याच्यामुळं इकडं एवढं इकडून खुरापलंय. इकडून पण खुरापलंय काल. तिकडं कुठं गेलं घामेला घेऊन. काय हरभऱ्याची भाजी थोडी म्हणल्या खोडायची. ही काय न्यायची. असं आलाय हरभरा आता. चला आता 4 वाजून गेल्यात. आम्ही घरी आलतो. चहा पाणी झालंय सगळं. आता बापू नात्या चालले इकायला. हराहरा आता हे काढावं लागेल. अजून तिथं ती गाडा तिकडच आहे काय? तिथं आहे की जार. पाणी नाही की संपत आला. उद्या लागन की. पण ती सांगाडा तिथंच आहे ना. काय टाकावं लागेल. चला त्यातच राहू द्या की. भरलंय त्यात. ती बोरं वर घेतली का? राहू दे आता. त्यात सगळं भरलंय. कार्प स्वेटर कुठं वांग कालवणाला तरी घाऊन दे की आता आधी. होय बापू. बापूला येतंय टेन्शन आधी. बापूच उग चाललंय. झोपला आले आल्या बापू 10 मिनिटं. आता माझं उरकल्यावर लागलं नेताला. कोण? तू मला गाडी हाणायची. परत बोलत बाया बसते त्या बघा माग म्हणलं बोलत अवघड झालंय. चला नमस्कार समद्यांना. कुठं जाता आता? सूर्यनगरीला चालल्यात आमच्या आत्यान बापू. कोथमीर ती घेऊन थोडी हरभऱ्याची भाजी गायला खायला टाकते.
दळण आणायला लावते की आता पोरं शाळेत तर येऊ दे येतेच आता. दी दळायला बर बर आणि दी हो पोरं तर येऊ द्या. मला कामाला लागायचे. थोडं खायला आणून टाकते आधी गाईला. चला थोडस कडवाळ आणून टाकते म्हणजे हे कामावर आहे. हाय गुड नाईट शुभरात्री सर्वांना. हाय मम्मी. हाय आजी काय खाऊ आणणार रे? मुळा करती वय. बापूला करायचा मुळा. बापूंनी मग अशी जातानाच पाण्यात टाकला होता. मग बट आणि मग बटाटे चिरले. अजून बटाटे होईल. तरी म्हटलं माझ्या डब्याचा वास काय तू या का मुळ्याचं पाणी होतं मी तरीच भांडी धुली. बापूंनी मुळा टाकलं होतं त्यात माती ही असते म्हणून हे करायला कवाच टाकला होता. आता झालं. बटाट तू हा बरोबर आपलं. आता बटाटा घालती शिजायला. मुळा टाकलाय. आजी काय खाऊ आणणार आहे? काय माहित नाही. मी नाही सांगितलं आधी काय आणायला. जाऊ द्या ओली भेळ किंवा वडापाव. आता फोन करायचाय. इकून झालाय का काय काय माहिती. येत्या लवकरच. दहा काढायसाठी 10 रविवारीच नवीन चहा देते. उभा राहत नाही एकट्या माणसाला. धरावं लागतं. ते वासरू आताशी कुठं उभा राहायला लागले. उगा म्हणून मम्मीला लाद बी खाल्ली तर नाही ती एका बाजूने वासरू धरावं लागतं. गायची धार काढायची म्हणले की मग तर गाई ह्यांना नाही जवळ येऊन देत. पप्पा मध्ये घरीच काल होय ग. प्रश्न का कुठे गेलाय? गेला ते त्याच्या घरी बांधला. 2-4 दिवसांनी येतो परत. ना मला जायला यायचं. आणि कपडे तरी तसे इथंच यायचं. माघारी यायचं आहे म्हणला. मग परत ना मला जायचं. हा. म्हणून जाऊन आला. बापूला खायचा आहे मुळा. काय सांगायचे बापू. सर्दीचं औषध आहे का ग? हाय की दे ना मला. तो तिथं बाकी ती मोठ्या माणसांचं या नाही. रेड रेड दिसा नाही ऑरेंज कलरचं होतं की ते. बापू म्हणलं मला मुळाच कर. दुसरं भाजी करू नको. दुसरं नाही म्हणलं तर आता नुसतं बटाट्याची भाजी करायची किंवा शेवग्याची शेंग. शेवग्याची शेंग पण लय भारी आल्यात आता. कालवणापुरत्या होत्या. आता मगाशी बघायला गेली परत लक्षात आलं. म्हणलं आल्या आल्या 2 शेळ्या खावं लागतात बापूंच्या. मुळा कर म्हणलं तरी केला नाही. म्हणून शेवग्याच्या शेंगा काय तोडल्याच नव्हतं. मला मम्मीचा तुझा एक व्हिडिओ आठवला. काय आता एक तुला नंतर दाखवेन. नंतर दाखवते का? बर नंतर दाखव. म्हणलं चला आता थोडासा मुळा करू. बटाटा शिजाय घालू. बटाटा शिजाय घालायचं बस. सांगणार कुठं नको खात जाऊ ग. मला साखर खायला येत नाही. तोंडावर चेहरा येतात फुटक काय म्हणतात ते म्हणून. आता ह्याचकडे बटाटा शिजाय घालायचं. बटाटा शिजल्यावर मग भाकरी टाकायच्या. तर आधी बापू येतात भाकरी दिसतो. तो 2-3 दिवस साखर खाल्ली तो घेतो 2 फुटके आले तर पण काही गरजच नाही साखर खायचं. काय बारीक नाही आता शिव बिळू. कपाळा. तर चिवून खाली ठीक आहे. ती एक बारीक आहे मला. तू बारीक पण नाही. हा बारक डिश घे चल. होय ग. मुळा घालाय शिजलाय म्हणल्यानंतर ना बटाटा घालते की शिजाय. मुळाच्या होतोय त्याला काय झालं? त्या वाचेल ना. वाशी तुका काय होतो? माणसं खाते ती. माझं कोरडा तर- खाते ती माणसं. आणि तुला वाशी तू या ते लईच झालं. पप्पाला पण आवडतं ना काय अन्नाला भूक लागल्या दिसते. पप्पा अजून बाकी ह्याच्यात नको हात मागू. तुम्हाला मुळ आवडतं का विचारते. पप्पा तुम्हाला मुळ आवडतं का? नाही आवडत पप्पा. काय म्हणले ना भाजी बरं कसं खाते तू? काय बोललंच नाहीत. काहीच बोललं नाही. पिक्चर बघतो. कढई थोडा वेळ खालीच मारते 2 मिनिटं. लई जाळ लागलाय. आणि त्याच्या आधीचा मसाला जवळून बसून ठेवा. केळाचा पुढं तर रोजच चिक लागते. माझं तर डोकं बंद पडले. डबा आणखी जाते की आणाय डब्यात आणाय जावं लागेल आता उद्याच्या दिवस. मला पण यायचं उद्या. आपण दोघी जाऊ. परवा दिवशी जा. उद्याच्या दिवस मावशी आहेत त्या कामाला आपल्यात. बरं तेवढं मला ऊस घेऊन ती खुरपून पाठदिशीने उद्याच्या दिवसात
आता कोथिंबीरीचं सगळं झालंय या म्हणजे घरची कामं बघायला. लसणाच्या त्याच्या ऑर्डरी परत टाकायच्या, सांडग्याच्या ऑर्डरी टाकायच्या. सांडगं घालायला चालू करायचं आता सोमवारपासून. सोमवार दळून आणायचं मस्त. मग माझे केस कापायचे थोडी वाढल्या. काय घेणं झालं सलग लेवलनी कर की एक विनी बारकी एक विनी मोठी. असू दे. इकडची केस सरळ आहेत, इकडची केस काढली. चला आता बटाट्याची भाजी शिजायला घालते. तर सगळ्यांना कसं चाललंय तुमचा पण सगळ्यांचा स्वयंपाक चालला असेल. मग संध्याकाळचं हेच काम असतं स्वयंपाकाचं. डबल होय रोजच आहे मला. भुलकाने गरम झाले. कोथिंबीर बघितली जाते टाकायची, पण शेंगदाण्याचा खूप बारीक केलाय. आणि छानपैकी कुणाकुणाला मुळ्याची भाजी आवडते सगळ्यांनी कमेंट करून सांगा. हे छान अशी मुळ्याची भाजी केलेली. आणि आता इकडे बटाटा चाललंय. आणि सगळ्यांना शुभरात्री. कोथिंबीर होती की कोथिंबीर होती पण ती धुतलीच नव्हती. आणि भांडं आता तिकडे होतं त्यामुळे मग ते राहिली टाकायची. त्यामध्ये आता काय. तर सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. आणि मला चाललेला आहे स्वयंपाक. तुमचा पण चाललेला आहे स्वयंपाक. असू द्या तर. बाय सगळ्यांना, शुभरात्री. बाय बाय सगळ्यांना.